Hello students, let's start the next chapter, kinetic theory of gases and radiation. Chapter number 3. Weightage of this chapter is 5 marks without option, and with option it is 7 marks. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन प्रकरण सुरू करणार आहोत. प्रकरण क्रमांक 3, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. तर या चॅप्टरचे वेटेज विथ ऑप्शन 7 मार्क्स आहे आणि विदाउट ऑप्शन 5 मार्क. तर पहिला पॉइंट पाहूया आपण येथील. लेट्स सी फर्स्ट इंट्रोडक्शन. We know 3 common states of matter. What are the common states of matter? Solid, liquid, and gas. This solid, liquid, and gas are the common states of matter. Also, we have studied gas laws. First, Boyle's law. What is Boyle's law? The volume of given mass of a gas is inversely proportional to its pressure at constant temperature. Volume of a gas is inversely proportional to its pressure when temperature is constant. So this is the Boyle's law. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलेले आहे की कोणताही मॅटर किंवा मॅटरच्या कॉमन स्टेट्स जे आहेत त्या 3 आहेत. मॅटर 3 स्टेट्स मध्ये एक्झिस्ट होतो. पहिली स्टेट म्हणजे सॉलिड स्टेट, त्यानंतर लिक्विड स्टेट आणि गॅसियस स्टेट. त्याचबरोबर आपण काही गॅस लॉज पाहिलेले आहेत. तर त्यातील पहिला लॉ जो आहे तो म्हणजे बॉयल्स लॉ. बॉयल्स लॉ काय आहे, तर गॅसचे व्हॅल्यूम हे प्रेशरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. व्हॅल्यूम इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. पण कधी, जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर. देन चार्ल्स लॉ. व्हॉट इज चार्ल्स लॉ? व्हॅल्यूम ऑफ ए गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स टेम्परेचर, ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऍट कॉन्स्टंट प्रेशर. तर व्हॅल्यूम आणि टेम्परेचर, व्हॅल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स ऍब्सोल्यूट टेम्परेचर. गॅसचे व्हॅल्यूम हे त्या गॅसच्या टेम्परेचरला प्रोपोर्शनल असते. पण कधी, जेव्हा प्रेशर कॉन्स्टंट असेल तेव्हा. दिस इज द चार्ल्स लॉ. देन गे-लुजॅक्स लॉ. प्रेशर ऑफ ए गॅस is directly proportional to its absolute temperature at constant volume. तर प्रेशर, गॅसचे प्रेशर हे गॅसच्या टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. म्हणजे प्रेशर वाढले, टेम्परेचर वाढले की गॅसचे प्रेशर वाढेल असा याचा अर्थ होईल. पण हे कधी होईल? ऍट कॉन्स्टंट व्हॅल्यूम. ऑल 3 गॅस लॉज आर अप्लाइड to fix the mass m of the enclosed gas. तर हे जे 3 लॉज आहेत ते गॅसच्या, एन्क्लोज्ड गॅसच्या फिक्स्ड मास साठी दिलेले आहेत. कंबाइनिंग these 3 laws into single relation for a fixed mass of gas, it's ideal gas equation. तर हे 3 गॅस लॉज कंबाईन केल्यानंतर आपल्याला ideal gas equation मिळते. Here, from these laws, Charles law, Gay-Lussac's law, from these laws we can write pressure and volume P into V is directly proportional to T. P into V is directly proportional to T. Therefore, we can write this as like this. PV is equal to some constant. PV is equal to some constant, proportionality constant into T. It means that PV
divided by T is equal to some constant. And as PV divided by T is always constant, we can write P1 V1 upon T1 is equal to P2 V2 upon T2 is equal to, we can write P3 V3 upon T3. तर या ठिकाणी P into V proportional to T. PV proportional to T असल्यामुळे आपल्याला काय लिहिता येईल, PV divided by T is equal to constant. याचा अर्थ काय, तर P आणि V चा गुणाकार भागिले T हा जो रेशो आहे, PV upon T हा जो रेशो आहे तो केव्हाही कॉन्स्टंट येईल. इथे मग P, V आणि T च्या किमती कोणत्याही असल्या तरी सुद्धा PV चा गुणाकार भागिले T हा नेहमी कॉन्स्टंट येईल. म्हणून आपण काय लिहिले, P1 V1 upon T1 is equal to P2 V2 upon T2 is equal to P3 V3 upon T3 is equal to, we can write P3 V3 as P4 V4 upon T4. तर अशा पद्धतीने आपल्याला हे लिहिता येईल. Expressing fixed mass of gas in the above three laws in terms of number of moles n of gas. मग आता हे वरतीचे इक्वेशन आपण लिहिलेले आहे, PV डायरेक्टली प्रोपोर्शनल टू PV डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. हेच इक्वेशन आपण n मोल्स साठी जर लिहिले, फॉर n मोल्स दिस इक्वेशन बिकम्स PV proportional to n into T. Or we can write this as like this, PV is equal to nRT. Here this R is a proportionality constant and which is called as the universal gas constant. तर PV is equal to nRT आहे. इथे R हा कॉन्स्टंट आहे. हेच इक्वेशन आपल्याला असे लिहिता येईल, PV is equal to nRT. याच्यामध्ये n म्हणजे नंबर ऑफ मोल्स आणि R म्हणजे गॅस कॉन्स्टंट, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. Here number of moles n is equal to mass of the gas m divided by molar mass m0, which is also equal to n divided by Na. N means number of gas molecules and Na means Avogadro's number. तर नंबर ऑफ मोल्स आपल्याला या दोन प्रकारे काढता येईल, कॅपिटल M डिवाइडेड बाय M0 किंवा N डिवाइडेड बाय Na. मोलर मास is the mass of 1 mole of gas. मोलर मास म्हणजेच काय असते, तर 1 मोल एवढ्या गॅसचे मास. Here proportionality constant R is the universal gas constant having the same value 8.314 joule per mole per Kelvin for all the gases. इथे वरती जे इक्वेशन आपण पाहिलेले आहे ते PV is equal to nRT. PV is equal to nRT. या इक्वेशन मध्ये R जो आहे त्याला युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हणतात आणि त्याची किंमत किती असते, 8.314 जूल पर मोल पर केल्विन. आणि ही किंमत सर्व गॅसेस साठी सारखीच असते. n इज द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन द गॅस. इथे आपण पाहिले हे जे n आहे नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ द गॅस आणि Na म्हणजेच काय, Na is the Avogadro's number and is the number of molecules in 1 mole of gas. Na म्हणजे Avogadro's नंबर आहे आणि Avogadro's नंबर म्हणजेच 1 मोल गॅस मध्ये असलेल्या मॉलिक्युलची संख्या असते. Alternatively, we can write here, we know that PV is equal to nRT. आता PV is equal to nRT हे इक्वेशन आपल्याला माहित आहे, पण इथे थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिले होते दिस n इज इक्वल टू कॅपिटल N अपॉन Na, म्हणजे नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स डिवाइडेड बाय Avogadro's number. Let's substitute value of this small n into this equation. आता हे स्मॉल n
एन अपॉन एन ए किंमत आपण या इक्वेशन मध्ये ठेवूया. काय होणार इक्वेशन मग? देअरफॉर पीव्ही इज इक्वल टू एन अपॉन एन ए इंटू आरटी. बट दिस युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आर and Boltzmann constant Kb, they are related by this relation. R is equal to Na into Kb. तर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आणि बोल्ट्झमन कॉन्स्टंट यांच्यामध्ये रिलेशन हे असे आहे, R बरोबर Na इंटू केबी, Na गुणिले केबी. अँड देअरफॉर दिस केबी इज इक्वल टू R अपॉन Na. Or we can substitute for this R divided by Na. For R divided by Na, we can substitute this Kb. Therefore, this equation becomes PV is equal to N into Kb into T, where Kb is the Boltzmann constant. The laws of Boyle, Charles, Gay-Lussac are strictly valid for real gases only. If the pressure of the gases is not too high and temperature is not close to the liquefaction temperature of the gas. तर हे जे लॉज आपण पाहिले, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुसॅक लॉ, हे रियल गॅसेसला लागू होतील. पण कधी लागू होतील? तर गॅसेसचे रियल गॅसेसचे प्रेशर जर हाय नसेल, फारच हाय नसेल, आणि टेम्परेचर लिक्विफिकेशन टेम्परेचरला जर क्लोज नसेल, तर म्हणजे प्रेशर अतिशय हाय असेल आणि टेम्परेचर हे लिक्विफिकेशन टेम्परेचरला जर क्लोज नसेल, म्हणजे एकदमच कमी नसेल, तर या ठिकाणी हे तिन्ही लॉज रियल गॅसेसला लागू होतात. A gas obeying equation of the state, a gas obeying equation of the state, PV is equal to nRT at all pressures and temperature is an ideal gas. What is ideal gas? Which gas is called as the ideal gas? A gas which obeys this equation of the state, PV is equal to nRT at all pressures and temperatures is an ideal gas. तर जो गॅस PV is equal to nRT हे इक्वेशन सगळ्या प्रेशर आणि टेम्परेचरला ओबे करतो, त्या गॅसला आयडियल गॅस असे म्हणतात. देन व्हॉट इज इक्वेशन ऑफ स्टेट? इक्वेशन ऑफ स्टेट म्हणजे काय? फॉर ए गॅस इट्स स्टेट इज स्पेसिफाइड बाय फिजिकल क्वांटिटीज such as pressure P, temperature T, volume V, and internal energy E, etc. Hence, the equation relating these quantities is known as equation of state. तर इक्वेशन ऑफ स्टेट म्हणजेच काय? तर एखाद्या गॅसची स्टेट आपण कशाच्या सहाय्याने दाखवू शकतो, स्पेसिफाय करू शकतो? तर त्या गॅसचे प्रेशर, त्या गॅसचे व्हॅल्यूम, त्याचे टेम्परेचर, त्या गॅसची इंटरनल एनर्जी यांच्या साहाय्याने एखाद्या गॅसची स्टेट आपल्याला स्पेसिफाय करता येते. मग गॅसची स्टेट स्पेसिफाय करणारे हे जे प्रेशर, व्हॅल्यूम आणि टेम्परेचर आहेत, ह्या ज्या क्वांटिटीज आहेत, यांच्या मधील जे रिलेशन आहे, यांना रिलेट करणारे जे इक्वेशन आहे, त्या इक्वेशनला इक्वेशन ऑफ स्टेट असे म्हणतात. Let's see about the next point. First point, behavior of a gas. A stone thrown upwards in air reaches a certain height and falls back to the ground. एक दगड घेतला आपण आणि वरती हवेमध्ये जर फेकला तर तो काही ठराविक उंची गाठतो आणि नंतर जमिनीवरती पडतो. Its motion can be described well with the help of Newton's laws of motion. आता अशा वरती फेकलेल्या दगडाची जी मोशन आहे, ती मोशन आपण न्यूटनच्या नियमाच्या आधारे
डिस्क्राईब करू शकतो किंवा एक्सप्लेन करू शकतो. ए गॅस एनक्लोज्ड इन ए कंटेनर इज कॅरेक्टराइज्ड बाय इट्स प्रेशर, व्हॅल्यूम अँड टेम्परेचर. पण एखादा कंटेनर मध्ये एनक्लोज केलेला जो गॅस आहे तो आपण कसा कॅरेक्टराइज करू शकतो, तर त्याचे प्रेशर, व्हॅल्यूम आणि टेम्परेचरच्या साहाय्याने आपल्याला तो कॅरेक्टराइज करता येतो. दिस इज द मॅक्रोस्कोपिक डिस्क्रिप्शन ऑफ द गॅस. तर ही जी आहे ती गॅसचे मॅक्रोस्कोपिक डिस्क्रिप्शन आहे. यू नो दॅट पार्टिकल्स ऑर मॉलिक्युल्स ऑफ द गॅस आर इन कॉन्स्टंट मोशन. आपल्याला माहित आहे हे जे गॅस मॉलिक्युल्स आहेत किंवा गॅसचे जे पार्टिकल्स आहेत ते कायमस्वरूपी मोशन मध्ये असतात. अनलाइक in the case of motion of the stone, it is very difficult to understand behavior of the gas in terms of motion of single particle. आता इथे हवेमध्ये फेकलेला जो दगड आहे त्या दगडाची मोशन समजून घेणे जितके सोपे असते तितके एखाद्या गॅस मधील एखाद्या पार्टिकलच्या मोशन वरून त्या गॅसचे बिहेवियर समजून घेणे तितकेसे सोपे नसते किंवा ते डिफिकल्ट असते. एका गॅस मॉलिक्युलच्या मोशन वरून आपल्याला त्या गॅसचे बिहेवियर कसे आहे हे समजून घेणे अवघड असते. द नंबर ऑफ पार्टिकल्स इन द गॅस इज इटसेल्फ सो लार्ज, about 10⁻23 particles per meter, that any attempt to relate the macroscopic parameters P, V, T and E with the motion of individual particle will be futile. तर गॅस मध्ये मॉलिक्युलची संख्या ही प्रचंड असते. साधारणपणे 1 मीटर क्यूब मध्ये 10⁻23 गॅस मॉलिक्युल्स किंवा पार्टिकल्स असतात. आणि त्याच्यामुळे हे जे मॅक्रोस्कोपिक पॅरामीटर्स आहेत गॅस एखाद्या पार्टिकलच्या macroscopic attempt to relate the macroscopic parameters P, V, T and E with the motion of individual particle will be futile. आणि त्यामुळे इथे हे जे मॅक्रोस्कोपिक पॅरामीटर्स आहेत P, V, T आणि E मोशनशी रिलेटेड असलेले, तर त्यांचे रिलेशन एखाद्या पार्टिकलच्या मोशनला अप्लाय करणे हे व्यर्थ ठरेल. Hence, certain assumptions are made regarding the particles or molecules of gas. त्यामुळे काय केलेले असते इथे, तर गॅस मॉलिक्युलच्या बाबतीत काही गृहीतक केलेली आहेत. Then averages of physical quantities over large number of particles involved are obtained. त्याचबरोबर काय केले, काही गृहीतक धरलेली असतात ह्या गॅस मॉलिक्युलच्या बाबतीत. त्यानंतर ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या मोठ्या प्रमाणात असणाऱ्या पार्टिकल वरती त्यांचे ऍव्हरेज घेतले जाते. अँड दीज ऍव्हरेजेस आर फायनली रिलेटेड टू द मॅक्रोस्कोपिक पॅरामीटर्स ऑफ द गॅस. आणि मग ह्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत त्यांची जे ऍव्हरेजेस आहेत ती ऍव्हरेजेस व गॅसच्या मॅक्रोस्कोपिक पॅरामीटर्सला रिलेट केली जातात. This is the approach of kinetic theory of gases. तर हाच kinetic theory of gases चा approach आहे. ओके, थँक्यू.